विधान भवन परिसरातनं आपले दोन प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, रजत वशिष्ठ आणि सुशांत सावंत। सुशांत आणि रजत, तुम्ही आपल्या प्रेक्षकांना सांगाल की आजचा दिवस विधिमंडळ अधिवेशनाचा कोणकोणत्या गोष्टींसाठी, प्रश्नांसाठी महत्त्वाचा आहे, कोणत्या महत्त्वाच्या चर्चा आज सभागृहामध्ये अपेक्षित आहेत? रजत आणि सुशांत। जर आपण बघितलं असेल तर हिवाळी अधिवेशनाचा आज 4था दिवस आहे आणि आज महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अवकाळीचा मुद्दा असणार आहे। अवकाळीवर आज चर्चा होणार आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रजत आहेत। रजत, काय सांगाल? अवकाळीचा मुद्दा आहे, विरोधक आक्रमक दिसत आहे, आज विशेष चर्चा जी आहे ती बोलवण्यात आली, नेमकी काय चर्चा अपेक्षित आहे, काय होऊ शकते? सुशांत, जेव्हापासून अधिवेशन सुरू झाला किंबहुना जेव्हा जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपुरात होते, अवकाळी पाऊस किंवा शेतकऱ्यांना मदतीचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर असतो। गेले 3 दिवस, जेव्हा 3 दिवसांना अधिवेशन झालेलं आहे, 3ही दिवस विधानसभेसमोर आणि परिषदेमध्येही विरोधकांनी मुद्दा उचललेला आहे, पायऱ्यांवर आंदोलन झालेले आहे। काल जो मुख्य विरोधी पक्ष आहे काँग्रेस, त्यांचा जो एक मोर्चा, हल्लाबोल मोर्चा निघालेला होता, त्याच्यामध्येही प्रमुख मागणी जी होती ती अवकाळी संदर्भात होती, शेतकऱ्यांना मदती संदर्भात होती। त्यामुळे आज जेव्हा सरकारकडून विशेष चर्चा नियमानुसार घेतली जात आहे, तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री काय मुद्दे मांडतात? कारण 7 तारखेला जेव्हा अधिवेशनाचा पहिला दिवस होता, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते, प्रत्यक्ष परिस्थिती पाहून ते आलेले आहे। त्यामुळे सरकारकडून काय मुद्दे मांडले जातात, काय दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याच्यावरून विरोधकांचं समाधान खरोखर होते की नाही होते, हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा ठरणार आहे। आणि सोबतच खास करून जेव्हा हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होते तर काही पॅकेजची अपेक्षा आहे जी आहे ते विरोधक करत असतात, शेतकरी त्याकडे आस लावून असलेले असतात। तर अवकाळीमुळे गेल्या काही दिवसांमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दल आज चर्चा होऊन काय मुद्दे मांडले जातात आणि दिलासा देण्यासाठी काही घोषणा होतात का, याकडे लक्ष राहणार आहे। आणि त्या घोषणांवर विरोधकांचं समाधान होतो का, त्याच्यावर आजचा दिवस अवलंबित राहणार आहे। सुशांत, आपण बघितलं अवकाळी पावसाचा मुद्दा आहे, तिन्ही मंत्री म्हणजे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री बांधावर गेलेले आहेत। विरोधकांना अपेक्षा आहे, विरोधक पहिल्या दिवसापासून आपण जर बघितलं असेल तर अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर आक्रमक दिसतात, विधान भवनाच्या पायऱ्यांवर आक्रमक दिसतात। आज नेमकी विरोधकांची नेमकी काय स्ट्रॅटेजी असणार? कारण आपण बघतोय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधक आक्रमक दिसत आहेत। आपलं नक्कीच विरोधकांची स्ट्रॅटेजी काय असेल याकडे सर्वांचं लक्ष राहील। काल काँग्रेसच्या नेत्यांनी, बहुतांशी नेत्यांनी अशी मागणी केलेली होती की सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी, 50,000 रुपये हेक्टरी मदत जी आहे ती देण्यात यावी। त्या सोबतच पीक विम्या संदर्भातले जे काही अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत त्याबद्दल, तर अशा अनेक जे मुद्दे शेतकऱ्यांशी निगडीत आहेत त्याबद्दल दोन्ही सभागृहामध्ये विरोधक जे आहेत ते आक्रमक होऊ शकतात। मात्र सर्वात महत्त्वाचा प्रश्न राहील की विरोधकांमध्ये जे काही 2 पक्षांचे गट आहे आणि सोबतच एक काँग्रेस पक्ष आहे, या तिन्ही पक्षांमध्ये एकी दिसून येते का आणि ते एकसंघरित्या विरोधक म्हणून सरकारवर दबाव आणू शकतात का, हा पण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे। नक्कीच ज्ञानदा, जर बघितलं असेल तर अवकाळीचा तर मुद्दा आहेच, त्यासोबत मराठा आरक्षणाचा देखील मुद्दा जो आहे तो चर्चेला येईल। कारण आपण जर बघितलं असेल तर सत्ताधारी पक्षातील आमदारांनी जी आहे ती चर्चा आज ठेवलेली आहे। दुपारनंतर खऱ्या अर्थाने मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे त्यावर चर्चा होणार आहे। रजत, आपण जर बघितलं असेल तर मागील 3 महिन्यापासून ज्या पद्धतीने मराठा आरक्षण मुद्दा पेटलेला आहे, मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने सरकारला अल्टिमेटम दिलंय, आज देखील हा चर्चेला मुद्दा येणार आहे, विधानसभेत चर्चा होणार आहे। कसं बघता या सगळ्या चर्चेकडे, आज नेमके काय होऊ शकतं? नक्कीच विशेष नियमान्वये विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा होणार आणि जेव्हापासून हिवाळी अधिवेशनाची घोषणा झाली होती ही अपेक्षा होती की मराठा आरक्षणासंदर्भात काहीतरी ठराव होऊ शकतो, काही एक ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो। आता सरकार निर्णय घेण्याच्या स्थितीमध्ये आहे का, तो एक प्रश्न नक्कीच आहे। मात्र आज सकाळी जी एक बातमी आलेली आहे की मराठा राज्य मागासवर्ग आयोगाचे जे अध्यक्ष आहे, पहिले 2 सदस्यांनी राजीनामा दिलेला होता, आता अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे सरकार समोरचे प्रश्न जे आहेत ते सुटण्याऐवजी आणखी वाढलेले, अडचण आणखी निर्माण झालेली आहे। आणि या राजीनाम्यामागे जे काही आरोप होतोय किंवा एक जी चर्चा होत आहे की दबाव सरकारकडून येत आहे, तर नक्कीच तो पण एक प्रश्न सरकारसाठी अडचणीचा ठरू शकते। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आज चर्चा आहे आणि सरकारसाठी देखील अडचणीचं ठरू शकतं। कारण आपण जर बघितलं असेल तर मराठा समाज जो आहे तो आक्रमक आहे। मनोज जरांगे पाटील देखील उपोषण करत होते आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला कुठेतरी कोंडीत पकडलं होतं आणि सरकारला देखील अल्टिमेटम जो आहे तो मनोज जरांगे पाटील यांनी दिला। त्यामुळे आज सत्ताधारी पक्षातील आमदार नेमकं मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका काय मांडतात ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। रजत आणि सुशांत, दोघांचेही आभार या सविस्तर चर्चेबद्दल, माहितीबद्दल। एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.